तर अगदी या ठिकाणी छोटे खानी ती फायनल सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा सामना देखील एक चांगला सामना आहे बघा. एकंदर ज्याप्रमाणे आपण बघितलं DPLचं हे सत्र सुरू झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुदर्शन क्रिकेट अकॅडमीची सुद्धा एक लहान मुलांची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी चालू होती. आज SPL त्या स्पर्धेचं नाव आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेचा हा फायनलचा सामना आहे. हा सुद्धा एक फायनलचा सामनाच आहे. आणि हा सामना 8 षटकांचा आहे. मात्र यामध्ये वाईड आणि नो मोजले जाणार नाही. ते सरळ म्हणजे 6 चेंडू ग्राह्य धरले जातील, वाईड असो नो असो. त्यामुळे जास्त वेळ हा सामना चालणार नाही. क्रीडा रसिक या ठिकाणी थांबून राहायचं आहे कारण यानंतर आपण येलो आर्मीचं युद्ध या ठिकाणी पाहणार आहोत आणि समालोचन या ठिकाणी थांबवलं जाणार आहे. सामना हा शांत असेल. क्रीडा रसिकांनी मैदान सोडायचं नाहीये. तो शुक्रिया खान सर. फिर चलते हैं मैदान के अंदर. तर मित्रांनो खास गंगापूरहून आपल्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे परममित्र बागेश सर या ठिकाणी हिंदी समालोचक आलेले आहेत. तर त्यांना नक्कीच या सामन्याच्या निमित्तानं मी संधी देईल. यानंतर आपण थोडीशी हिंदी कॉमेंट्री या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकणार आहोत. तर यानंतरचा आवाज बागेश सरांचा. तो शुक्रिया खान सर. काफ़ी अच्छा मुकाबला चलता हुआ इस नेवासा तालुके के मैदान पर ज्ञान फाउंडेशन पसायदार स्पोर्ट्स क्लब की आयोजित कर रखा गया ये भव्य दिव्य टेनिस बॉल स्पर्धा और काफ़ी अच्छी मैदान की यहाँ पर सजावट की गई है. तो मैं ये कहना चाहूँगा काय ते आयोजन, काय ते नियोजन, काय ती स्पर्धा, काय ते प्रेक्षक, काय ते खेळाडू. काफी बढ़िया गेंद, दांडी दांडी गुल चलता गया यहाँ पर. काफी बढ़िया गेंदबाजी यहाँ पर. काफी अच्छी तरह की गेंदबाजी यहाँ पर. पहला आगाज लगता हुआ काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर प्रवीण की. प्रणीत, माफ करना प्रणीत, एक सफलता हासिल की यहाँ पर. फिर एक बार प्रणीत सामने है अथर्व. काफी अच्छी गेंद बैट का अंदर किनारा लगा यहाँ पर. एनसी मारेगा के बाहर. 4 रन बैट का अंदर किनारा लिया यहाँ पर. मोड़ दिया यहाँ पर गेंद को. मारेगा के बाहर 4 रन. इस 4 रनों के 7 रन स्कोर में तब्दीली. रन स्कोर बढ़कर हुआ है 4 रन 1 विकेट के नुकसान पर. जबकि पहली ओवर की गेंदबाजी चलती हुई काफी अच्छी गेंदबाजी यहां पर प्रणत की एक सफलता हासिल की है. सुदर्शन कोपरगांव बल्लेबाजी करता हुआ और सुदर्शन नेवासा काफी अच्छी गेंद खेलने खिलाड़ियों के सारे यहां पर फील्डर आते फील्ड करते. तब तक मौका था 1 रन आसानी से चुराने का. इस 1 रन के 7 रन स्कोर में तब्दीली. रन स्कोर बढ़कर हुआ है 5 रन 1 विकेट के नुकसान पर. जबकि पहली ओवर की गेंदबाजी चलती हुई. देखना है किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं दोनों बल्लेबाज.
आतिशबाजी बल्लेबाजी करना होगी, एक विशाल स्कोर खड़ा करना हो तो। काफी गेंद सम्मानपूर्वक खेला यहां पर, काफी अच्छी फील्डिंग यहां पर फील्डर द्वारा। ओवर की समाप्ति, कुल एक ओवर की समाप्ति पर रन स्कोर बढ़कर हुआ है 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। देखना है दूसरी ओवर की गेंदबाजी लेकर कौन आता है। ये लगभग चलता हुआ 6 ओवर का मैच। देखना है कहां तक रन बटोर पाते हैं दोनों बल्लेबाज और कहां तक रोक पाते हैं गेंदबाज। और काफी अच्छा यहां पर इस स्पर्धे का आयोजन किया गया है। देखना है दूसरी ओवर की गेंदबाजी की जिम्मेदारी किसके कंधों पर सौंपी गई है। और इस मैच का आनंद लेते कभी तमाम दर्शक, हजारों की संख्या में यहां पर प्रेक्षक इस मैच का आनंद लेते हुए। जो भी दोनों टीमों के लिए खुशी की खबर, जो फाइनल मारेगा टीम उसे ऋषि बनकर की तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। अब गेंदबाजी में परिवर्तन, अब आया गेंदबाजी के लिए अवधूत, एक लंबे कुछ लंबे कद के खिलाड़ी है अवधूत। काफी अच्छी गेंद, उतना बढ़िया शॉट, गेंद हवा में, लेकिन फील्डर आगे, गेंद पीछे, बैठला मौका, मारले चौका, 4 रन। इसी प्रकार की बल्लेबाजी करना होगी बल्लेबाज को। इस 4 रनों के साथ रन स्कोर में तो दिल्ली रन स्कोर बढ़कर हुआ है 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। इसी प्रकार की बल्लेबाजी करना होगी एक विशाल स्कोर खड़ा करना हो तो। अवधूत काफी अच्छी गेंद खेल लिया सम्मानपूर्वक यहां पर, काफी अच्छी फील्डिंग यहां पर फील्डर द्वारा। खुलकर खेलना होगा दोनों ही बल्लेबाजों को, सिंगल डबल से कुछ नहीं होगा। लगभग ये मैच 6 ओवरों का है। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहां पर अवधूत, मौका नहीं दे रहे बल्लेबाज को खुलकर खेलने का। फिर एक बार अवधूत, अच्छी गेंद, उतना बढ़िया शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। इसी प्रकार की बल्लेबाजी करना होगी दोनों ही बल्लेबाजों को। 4 रनों के साथ रन स्कोर में तो दिल्ली रन स्कोर बढ़कर हुआ है 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। जबकि दूसरी ओवर की गेंदबाजी चलती है, थोड़े से भटके अपने गेंदबाजी पर अवधूत। एक सबसे काफी बाहर, हैम्पर का इशारा था हो वाइट। मैंने पहले ही कहा थोड़ा सा भटके यहां पर अवधूत अपनी गेंदबाजी पर। कैमरामैन है यहां पर इस डे नाइट पर। कुल 2 ओवर की समाप्ति पर रन स्कोर है 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। देखना है अब तीसरी ओवर की गेंदबाजी किसके कंधों पर सौंपी जाती है। स्वयं कप्तान मलिक शेख है गेंदबाजी के लिए। युवराज जो 6 रन बनाकर खेल रहे हैं, अथर्व 5 गेंदों में 13 रन बनाकर खेल रहे हैं। अब आए है दाएं के बाएं हाथ के गेंदबाज मलिक। अच्छी गेंद, अच्छी शुरुआत यहां पर अपनी गेंदबाजी पर। स्वयं कर्णधार जानते हैं जिम्मेदारी अपने कंधों पर है और काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं सुदर्शन कोपरगांव। काफी अच्छी गेंद, उतना बढ़िया शॉट के जादू बाउंड्री की ओर। अच्छी कोशिश की थी लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। मैन ऑफ द मैच के लिए दीपक सेठ अकोलकर 2000 रुपए का इनाम। बेस्ट बॉलर के लिए एडवोकेट संभाजी पवार इंजोर से 1000 रुपए का इनाम। तो शुक्रिया, काफी अच्छे यहां पर इनामों की बरसात। एक बार मलिक काफी अच्छी गेंद खेल ले यहां पर
हल्के हाथों से फील्डर आते, फील्डर फील्ड करते, तब तक मौका था एक रन चुराने का। काफी धीमा क्रिकेट चलता हुआ इस मैदान पर। इस एक रन के साथ रन स्कोर में तब्दीली, रन स्कोर बढ़कर हुआ है 28 रन, 1 विकेट के नुकसान पर, जबकि तीसरे ओवर की गेंदबाजी चलती है। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर मलिक, बांध कर रखा है बल्लेबाजों, किसी प्रकार खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। काफी अच्छी गेंद खेल लिया सम्मान पूर्वक, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अभी भी रन स्कोर रुका हुआ 28 रन, 1 विकेट के नुकसान पर, जबकि तीसरे ओवर की गेंदबाजी चलती हुई। जगदम्बा इलेक्ट्रिक के ऑनर अनिल जी शिरके, इनका यहाँ पर आगमन हुआ है, इनके कमेटी की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत। ओवर की समाप्ति, कुल 3 ओवर की समाप्ति पर रन स्कोर है 32 रन, 1 विकेट के नुकसान पर। सुदर्शन को पड़ेगा, देखना है चौथी ओवर की गेंदबाजी लेकर कौन आता है, किसके कंधों पर दी जाती है जिम्मेदारी। लगभग ये मैच 6 ओवरों का खेला जाएगा। दोनों हैम्पर समय की ओर ध्यान दे, क्योंकि इसके बाद महामुकाबला होने जाने, फाइनल मैच होने जाने यहां पर। अब आए चौथी ओवर की गेंदबाजी लेकर आनंद, देखना है कहां तक अपनी टीम के लिए आनंद दे पाते हैं। आनंद, फिर एक बार आनंद, लेफ्ट आर्म विकेट, काफी गेंद, अच्छी उछाल यहां पर। इस एक रन के साथ रन स्कोर बढ़कर हुआ है 33 रन, 1 विकेट के नुकसान पर, जबकि चौथी ओवर की गेंदबाजी चलती हुई। और यहां पर नन्हे मुन्ने खिलाड़ियों को पहली बार डे नाइट खेलने का यहां पर चांस मिला है। सबसे काफी बाहर, हैम्पर का इशारा था, हो वाइट। इस मैच के अनुभव हैम्पर है जयदीप काड़े, उनका साथ निभा रहे हैं। हॅलो, या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत जगदंबा इलेक्ट्रिकलचे ओनर आदरणीय अनिल भाऊ शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। अनिल भाऊ शिर्के साहेबांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत। आणि समीरजी घुले यांना मी विनंती करतो, आपण अनिल भाऊ शिर्के साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे। जगदंबा इलेक्ट्रिकलचे ओनर अनिल भाऊ, आपलं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत। अकोलकर ट्रेडिंग कंपनीचे आदरणीय दीपक शेठ अकोलकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत। हॅलो, चेक, थँक्यू।
जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत गणेशजी निमसे साहेब आपल्यासोबत आहेत. गणेश भाऊ, कसं वाटलं इथे आल्यानंतर नेवासा तालुक्यामधली ही स्पर्धा करत असताना किती आनंद झाला आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? अत्यंत नवीन अशी कन्सेप्ट आपल्याकडे पाहायला मिळाली आहे. खूप आनंद होतोय हे सगळं बघताना आणि अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या आणखी भरवल्या जाव्यात आणि त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो मिळतोय त्याला बघणाऱ्यांनी भरपूर प्रतिसाद देऊन आणखी संख्या वाढवावी आणि अशा स्पर्धा पुन्हा भरवल्या जाव्यात अशी इच्छा व्यक्त करतो. मी माझ्या मुलांसोबत आलो इथं, त्यांना पण इंटरेस्ट आहे यांना बघण्यामध्ये. 2 दिवसापासून येतोय, खूप छान वाटतंय. थँक्यू. अजून तुम्हाला काय वाटतं का यामध्ये बदल केला पाहिजे? अजून तुमचे आम्हाला काही सजेशन आहेत का की ते त्या पद्धतीने इथं अजून काहीतरी बदल करायला लागा असं तुम्हाला काय वाटतंय का? नाही, जी लोकॅलिटी आता सध्या आहे, ज्या काही सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत ऑर्गनाईज मार्फत, त्या तसे जर विचार केला तर खूप चांगल्या प्रकारचं इथं नियोजन सगळं झालेलं आहे. कमी असं तर काही वाटत नाही आणि करायला गेलं तर खूप सारी गोष्टी अजून करण्यासारख्या आहेत. तर संघ मालक जे काही असतील, जे काही प्लेयर असतील ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि जे प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित राहिलेला आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद. असाच उत्स्फूर्त जर प्रतिसाद मिळत राहिला तर अशा स्पर्धा ज्या आहेत त्या वारंवार होत राहतील आणि यातूनच चांगले प्लेयर्स उदयास येतील असं वाटतं. तर या स्पर्धा जास्तीत जास्त व्हाव्यात अशी अपेक्षा होतो. तुम्ही इथे 2 दिवसापासून येत आहे, तर तुमची फेवरेट टीम कोणती आहे? कोणती टीम तुम्हाला आवडते आणि कोणत्या टीमला इथे चांगला खेळ केला असं तुम्हाला वाटतंय? CSK ब्लास्टर्स ही आमची फेवरेट टीम होती आणि चांगलं खेळलेत. धन्यवाद. वैभव निमसे साहेब आपल्यासोबत होते, आपलं स्वागत आहे. जाऊयात आपण परत एकदा या ठिकाणी आमच्यासोबत प्रेक्षक अजून जोडलेले आहेत आणि आज सोने झालेले आहेत. कपिलजी क्षीरसागर साहेब आपल्यासोबत आहेत. कपिलजी क्षीरसागर साहेब, आपल्याच तालुक्यातली स्पर्धा आहे. तसं जर पाहिलं तर सोनेमध्ये सुद्धा अनेक मोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं पाहत आलो आहे आणि नेवासा तालुक्यामध्ये भव्य डे नाईट स्पर्धा बघण्यासाठी तुम्ही इथे आलाय. आल्यानंतर कसं वाटलं, किती आनंद होतोय आणि किती एन्जॉय करताय? खूप आनंद होतोय. मला IPLचं तिकीट भेटलं नाही यंदा, पण मी नेवाशाच्या स्पर्धेत भरून काढली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकी मोठी स्पर्धा भरून शहरी भागाला लाजवेल अशी स्पर्धा या ठिकाणी भरवली. प्रथमतः मी त्यांचं वीर सर असतील, नितीन जे काय असतील त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्पर्धा खूप चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी भरवली. नक्कीच. गॅमटर सोने या संघाकडून तुम्ही किती तरी वर्ष मला वाटतं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि इथे सुद्धा तुमच्यासोबत अनेक मित्रपरिवार सुद्धा आलेला आहे. तर इथे आल्यानंतर कोणती टीम आणि कोणत्या टीमला तुम्ही सपोर्ट करणार आहात, की अशी एखादी टीम आहे का ती तुमची फेवरेट आहे, त्या संघाने खूप चांगल्या खेळ स्पर्धेमध्ये केली? माझी फेवरेट टीम आहे जनता गॅरेज आणि ती आज नक्कीच फायनल जिंकेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यास दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण मनापासून स्वागत. सर्व मित्र सोनेवरून ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून स्वागत. अनेक प्रेक्षक आपल्यासोबत आता जोडले जातील आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर अनेक प्रेक्षकांच्या आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर आता जनता गॅरेजला सपोर्ट करताय तर कोणी करताय सपोर्ट CSK संघाला. जाणून घेऊयात, अजून अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले आहेत. जाऊयात आपण दुसऱ्या प्रेक्षकांकडे.
आज गौरवजी लोहकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आयोजक कमिटीच्या वतीनं आणि नितीनजी सोनवणे यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष अशा शुभेच्छा आहेत. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच या वाढदिवसाच्या निमित्तानं सदिच्छा आहे. जो सामना आहे 50 धावा आहेत. थोडं आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. खरं तर दररोज आपण स्पोर्ट्स सायकल त्याचबरोबर पैठणी साडीसुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं देत आलो आहे. काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ही स्पर्धा त्यांना कशी वाटली, इथे आल्यानंतर किती आनंद तुम्हाला होतोय. आपल्यासोबत आमच्या ताई आहेत, काय सांगाल, कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूपच छान वाटतंय, कारण की पहिल्यांदाच नेवासा तालुक्यात अशी स्पर्धा झाली. आम्हाला खूप भारी वाटतंय पाहून, म्हणजे आनंद बी खूप झालाय. आलं का इकडे खूप असं फ्रेश वाटतंय आम्हाला खूपच. तुम्ही दररोज येता का? तुम्ही इथे किती दिवसापासून ही स्पर्धा बघण्यासाठी येत आहे आणि तुमचा सपोर्ट कोणत्या टीमला आहे का? तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले, तुम्हाला का वाटतं कोणती टीम इथे जिंकेल? येल्लो जर्सी संत गॅरे. धन्यवाद. आपण जर बघितलं तर अनेक महिला भगिनी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर पैठणी साडीचे विजेते सुद्धा आपल्यासोबत आहेत. पहिल्या रात्रीमध्ये ज्यांनी पैठणी साडी इथे जिंकली होती ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात. इथे आज फायनलचा डे आहे, फायनलची नाईट तुम्ही पाहताय. कसं वाटतं इथे आल्यानंतर? आणि अनेक महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित झालेल्या आहेत. तर काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेचं? 5 दिवसापासून तुम्ही इथे आहात, तर 5 दिवसाचं विश्लेषण तुम्ही कसं सांगाल या स्पर्धेचं? आम्ही सर्व महिला पहिल्या दिवसापासून इथे येतोय. खूप छान वाटतंय आणि महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान सोय केलेली आहे. आणि पैठणी पण खूप छान आहे, मला पहिल्या दिवशी भेटली होती. खूप चांगल्या प्रकारची पैठणी आहे आणि सायकलसुद्धा खूप चांगली आहे. जास्तीत जास्त महिलांनी आणि मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा. आणि मला क्रिकेट इतकं आवडत नव्हतं, पण मी इथे येते ना तर मला इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. मी पहिल्या दिवशी असंच आले होते पैठणीसाठी आणि पण क्रिकेट पाहिल्यानंतर खूप छान वाटलं आणि मग तेव्हापासून आम्ही रेग्युलर येतोय. आज 5 दिवस झाले आम्ही सगळे इथे प्रेझेंट आहोत आणि आम्हाला क्रिकेट पाहून खूप छान इंटरेस्ट निर्माण झाला आहे. असं वाटते पुढच्या वर्षीपासून IPL पण पाहावं. मस्त वाटते, खूप छान वाटते. धन्यवाद. नक्कीच, थँक्यू सो मच. आणि पैठणीची सुद्धा तिकीट आहेत, लकी ड्रॉ आहेत. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लकी ड्रॉ सुद्धा घेऊ शकता. अजून काही आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊयात. त्यांच्याशी थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कसं वाटतंय. इथे आमच्या ताई आहेत. इथे आल्यानंतर तुम्ही आत्ताच आलेत, कसं वाटलं, कसं माहोल वाटतं इथे आल्यानंतर? आज माझा पहिलाच दिवस आहे मॅचेस बघण्यासाठी. मला काही खूप अशी काही आयडिया नाही आहे, बट इथे आल्यानंतर जे काही बघते आहे मी, स्पोर्ट्स ग्राउंड असेल, मग सगळीकडे असे म्हणजे एकंदरीत जो प्लॅटफॉर्म आहे टुर्नामेंटसाठीचा तो मला खूप आवडला. एकदम असं स्टेडियममध्ये आल्याचा फील आला आहे. असं वाटतं की IPL बघायला आले का. आणि बस महिलांसाठी तर मला वाटतं पैठणी साडीचं एक अट्रॅक्शन होतं. असं आयोजन झालं तर नक्कीच प्रयत्न करायला काही हरकत नाही. आम्ही थोडंसं ट्राय करू. आम्हाला खेळता तरी
धन्यवाद. खूप चांगलं सजेशन आपल्याला आलेलं आहे. खरं तर त्यांनी जे आपल्यापर्यंत सांगितलं आहे की पुढच्या वर्षी जर जमलं तर महिला भगिनींसाठी सुद्धा एखादा चांगला प्लॅटफॉर्म इथे उभा करावा. नक्कीच आयोजक कमिटी याची दखल घेईल. जाऊयात आपण, मॅच सुद्धा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अनेक महिला भगिनी आपल्यासोबत आलेल्या आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करूयात आणि घेऊयात आपण या नॅट प्रीमियर लीग 2024चा आनंद घेऊयात. धन्यवाद. वॉरियर्सचे ओनर आदरणीय प्रताप शेठ हांडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रताप शेठ हांडे साहेब, आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत, हार्दिक स्वागत. स्कोर है 13 रन, जबकि पहली ओवर की गेंदबाजी चलती हुई ऑफ स्टंप से काफी बाहर, हैम्पर का इशारा था, हो वाइट. हेलो, कुल एक ओवर की समाप्ति पर रन स्कोर है 15 रन, बिना कोई विकेट के नुकसान पर देखना है. जबकि दूसरी ओर गेंदबाजी लेकर कौन आता है. आर्यन जो 7 गेंदों में 12 रन बनाकर खेल रहे हैं. देखना है दूसरी ओर की गेंदबाजी की जिम्मेदारी किसके कंधों पर दी जाती है. यहाँ पर शायद सार्थक और स्ट्राइक पर है. माफ करना, गेंदबाज है सार्थक, बल्लेबाज है. दोनों यहां पर समय की ओर ध्यान दे, दोनों यहां पर समय की ओर ध्यान दे. इसके बाद महामुकाबला होने जाना है यहां पर. लेग स्टंप से काफी बाहर, हैम्पर का इशारा था, हो वाइट. इस अतिरिक्त रन के साथ रन स्कोर में तब्दीली, रन स्कोर बढ़कर हुआ है 17 रन, जबकि दूसरे ओवर की गेंदबाजी चलती हुई थोड़ा सा बढ़ गए यहाँ पर गेंदबाज सार्थक. काफी गेंदबाजी, काफी बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर आर्यन, जो 7 गेंदों में 12 रन बनाकर खेल रहे हैं. अब स्ट्राइक पर है सनी. काफी गेंद खेले सम्मानपूर्वक, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अभी भी रन स्कोर रुका हुआ 17 रन, जबकि दूसरों की गेंदबाजी चलती हुई. काफी अच्छा यहाँ पर नियोजन किया गया है इस मैदान का. मैं यही कहना चाहूंगा, काय ते आयोजन, काय ते नियोजन, काय ते स्पर्धा, काय ते प्रेक्षक, काय ते खेळाडू, सगळंच ओके मध्ये. लेग स्टंप से काफी बाहर, वाइट.
सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे बघा. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आता प्रेक्षकांसाठी ही प्रेक्षणीय लढत आहे, परंतु हा एक फायनलचा सामना आहे बघा. या ठिकाणी सुदर्शन क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं एक स्पर्धा आयोजित केलेली होती. महेश मोठे यांचं या दरम्यान आगमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या स्पर्धेचा हा अंतिम सामना आहे आणि आजचा हा सुवर्ण दिवस या फायनलसाठी देखील निवडलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये जो विश्रांतीचा काळ होता, या दरम्यान आपण हा सामना पूर्ण करीत आहोत. तर दोन्ही संघाचे जे करणार आहेत, जनता गॅरेज आणि CSK नेवासा, तर प्रशांत वाघ आणि डॉक्टर शंकर वंजारे यांना विनंती आहे, आपण आपल्या याद्या या ठिकाणी आणून द्यायच्या आहे आणि आयोजकांच्या वतीनं काही सूचना दिल्या जाणार आहे सामना सुरू होण्याअगोदर. त्या सूचनांचं पालन आपण त्यानंतर करायचं आहे. हा सामना संपल्याबरोबर, मैदानात चालू जो सामना आहे, हा सामना संपल्याबरोबर आपण या ठिकाणी मेगा फायनलची तयारी करणार आहोत. तर प्रशांत वाघ आणि या ठिकाणी डॉक्टर वंजारे यांना विनंती, आपण या ठिकाणी आयोजकांकडे यायचं आहे लगेच. तर तर हा जो लहान बालगोपालांचा जो सामना चालू आहे, या सामन्याच्या निमित्तानं जगदंबा स्पोर्ट नेवासा प्रोप्रायटर आदरणीय किशोर भाऊ पठाडे या सामन्यासाठी जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच असणार आहे, त्यासाठी स्पोर्ट्स शूज या ठिकाणी किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीने दिले जातील. तर किशोर भाऊ पठाडे यांचे नक्कीच या ठिकाणी मी सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आणि त्यांचे सर्व खेळाडू यांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. या सामन्यानंतर किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीनं सामनावीरासाठी स्पोर्ट्स शूज या ठिकाणी जगदंबा स्पोर्टच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. डॉक्टर वंजारे CSK संघाचे कर्णधार आणि जनता गॅरेज संघाचे कर्णधार प्रशांत वाघ, आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधत आहे. आपण यानंतर लगेच मेगा फायनलची तयारी करणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. हा सामना संपत आलेला आहे. 23 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे बघा. 23 चेंडू आणि 27 धावा. मैदानाच्या आतली जी इक्वेशन आहे, सिच्युएशन आपण सुरेख चौकार आलेला आहे. सुरेख चौकार आलेला आहे. इम्रान सर, आपण इकडे यायचंय. इम्रान पठाण सर. केलंय. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर अविनाशजी काळे पाटील यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. डॉक्टर अविनाशजी काळे पाटील.
18 चेंडू 20 धावा. भव्य दिव्य स्वरूप आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. क्रीडा रसिकांना, खेळाडूंना, मान्यवरांना विनंती आहे, अगदी लकी ड्रॉ सुद्धा आता लवकरात लवकर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे आपला. तर थोडीशी तिकीट शिल्लक आहे, इच्छुकांनी याची नोंद घ्यायची आहे. सर सुद्धा या ठिकाणी या सामन्याच्या निमित्ताने आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे बघा. मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन क्रिकेट अकॅडमी यांची मेगा फायनल चालू आहे. त्यासाठी सुद्धा एक सुंदर चषक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हा, आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे जे खेळाडू आतमध्ये, तुमची फायनल संपल्यानंतर स्टंप घेऊन जाऊ नका. हा, एक्साइटेड होतात आणि ते स्टंप घेऊन जातात, तसं काही करू नका, कारण त्याच्यानंतर आमची फायनल बाकी आहे. हा, या दरम्यान आपण एक चौकार बघतोय. 9 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज, म्हणजे आता ही फायनल शेवटच्या क्षणामध्ये प्रवेश करीत आहे बघा. विजय संघाला या ठिकाणी सुंदर चषक या ठिकाणी दिलं जाईल. आपण या स्पर्धेबद्दल बोलतोय चालू सामन्याच्या.
आणि किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीनं या सामन्याचा जो मेन ऑफ द मॅच खेळून राहणार आहे, तर किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीनं शूज, स्पोर्ट्स शूज या ठिकाणी दिले जाणार आहे. मुळी अशोकराव करडे आणि ॲडव्होकेट मनोज हरदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सदर मान्यवरांचं स्वागत आहे. त्यासह